तुमचं बाळ, तुमचं लेकरू टँट्रम करतंय, तुम्हाला त्रास देतंय, रडतोय, लोळपोळ करतोय, सो फिजिकली हार्म करतीये की ती पूर्ण लाल होऊन गेली आणि तिला खूप लागून गेलं. आपल्या वेळेस आपण लहान असताना जे आपल्याला धुतलेलं आहे किंवा जे मारलेलं आहे ते जर आजच्या मुलांनी बघितलं ना त्यांना तो ट्रॉमा होऊन जाईल. मी असे पण पेरेंट्स बघितले की अरे डोंट शाऊट, अरे भाई आम्ही टीव्ही देणार नाही, मोबाईल देणारच नाही. काय फालतू लोक आहे, किती फालतू पेरेंट्स आहेत, फालतू बोलते ते. आपण त्याला कंट्रोल मध्ये ठेवा आणि सिच्युएशन दुसऱ्याच्या हातात देऊन द्या. पॅरेंट्स झाल्यानंतर आहे ना असं पेशन्स लेवल फ्रजाईल होऊन जातो, थोडा हलतो एकदम. आणि देन गिव्ह हर द रिझन की मी तुला ते लॉलीपॉप का नाही देऊ शकत आणि त्याच्याऐवजी मी तुला काय देऊ शकते. मी 10वी पर्यंत कार्टून्स बघायचे. ते तू मेच्युरिटी नसते ना मुलांना मेच्युरिटी. तर आपण आज सुरुवात करूया एका बेसिक डेफिनेशननी की जिद्दीपणा, स्टबर्ननेस म्हणजे काय. सो जिद्दीपणा हा लहान मुलांमधला एक बिहेवियर पॅटर्न आहे, स्वभाव आहे बेसिकली. जसं प्रत्येकाचा स्वभाव असतो तसा लहान मुलांचा स्वभाव येतो. येस, कारण की ते एक्सप्लोर करतायत वेगवेगळे इमोशन्स, फिलिंग्स, वागणूक. तर त्यामधलं हे एक पॅटर्न आहे ज्याला आपण म्हणतो जिद्दीपणा. आणि दिस इज नॅचरल. हे व्हायला पण पाहिजे, तरच त्यांना कळतं वेअर टू से येस आणि वेअर टू से नो, हे सगळ्या वागणुकीमुळे. सो इट इज अ नॅचरल प्रोसेस लहान मुलांमध्ये. तर स्पेसिफिकली आपण त्याला कसं डील केलं पाहिजे, वी आर गोइंग टू लुक इन टू दॅट. करेक्ट. तर हट्टीपणाला म्हणजे बेसिकली काय ना, एवढं इंट्रोडक्शन द्यायचं कारण याचं की आपण बहुतांश वेळेस हट्टीपणाला निगेटिव्ह वे मध्ये घेतो. अरे हा हट्टी आहे म्हणजे खूप बोगस मुलगा आहे किंवा मुलगी आहे किंवा ऐकतच नाही, हट्टी आहे खूप. तर तो एक स्वभाव आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. ते हळूहळू डाऊन द लाईन चेंज होईल. आता हट्टीपणाचे तुम्ही विचाराल मग त्याच्यात टाईप्स काय आहे, काय काय प्रकार येतात. तर हट्टीपणा एक तर जसं की बिहेवियर आहे, ते बिहेवियरल म्हणजे कसं की हे मी करणारच नाही किंवा मी हेच करेल. जसं मी झोपणारच नाही, मी पर्टिक्युलर गोष्ट खाणारच नाही किंवा मी पर्टिक्युलर गोष्टच खाईल, मी पर्टिक्युलर व्यक्तीसोबतच राहील. हे लहान मुलांचे स्वभावाच्या हिशोबाने काही हट्टीपणा असू शकतो. काही हट्टीपणा असू शकतो वस्तूंना घेऊन की मला ही वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे. आताच्या कंडिशनमध्ये लेट्स से मोबाईल, की मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजेच. किंवा बाहेर गेले तर मला चॉकलेट पाहिजेच किंवा लॉलीपॉप पाहिजेच किंवा काहीतरी XYZ कोणाकडे बघितली लहान मुलांकडे. जसं स्नोईला आहे की बाहेर गेली आणि त्याला जर चुकून बलून दिसला तर मग ती चालून जाते की मला बलून 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 बलून. कंटिन्युअस तिचा तो एकच राग असतो की मला बलून पाहिजे. ठीक आहे. तर हे टाईप झाले. काही बिहेवियरल असू शकतात, काही मटेरियलिस्टिक असू शकतात वस्तूंना घेऊन, ठीक आहे, आणि काही व्यक्तिविशेष असू शकतं की मला आजी आजोबाच पाहिजे किंवा आईच पाहिजे, वडीलच पाहिजे. तर हे डिफरंट टाईप झाले. पण काही म्हणा ते एक नॅचरल प्रोसेस, एक फिनॉमिना आहे की तुमचे लहान मुलं मोठे होत असताना ह्या गोष्टी होतात. सो ते तुम्ही जास्त त्याच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी आय थिंक किंवा वी थिंक की ते जास्त होणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याच्यासाठी कसे रेडी होऊ शकतात किंवा त्याला मुलांना व्यवस्थित कसं समजून सांगू शकतात ते आज आपण बोलणार. येस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे दॅट वी ॲज अ पेरेंट किंवा आजोबा आजी जे पण कोणी बघतायत, आपल्याला ते कळायला पाहिजे की ते केव्हा जिद करतायत आणि केव्हा ऍक्च्युली त्यांना त्या गोष्टीची गरज आहे. सो ते एक अंडरस्टँडिंग पेरेंट्सनी किंवा आजी आजोबांनी ते डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द टाइम करता येतं, पण तरी म्हटलं वळत नाही कधी कधी त्या टाईपची सिच्युएशन आहे. सो बॉटम लाईन इज की यू शुड ड्रॉ द लाईन, की तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कुठला हट्टीपणा किंवा कुठलं त्यांचं मागणं आपल्याला कम्प्लीट फुलफिल करायचं आहे आणि कुठं इग्नोर करायचं किंवा त्यांना डायव्हर्ट करायचंय बेसिकली. तो तुम्ही 3 गोष्टी करू शकता. त्या पॉइंटवर आपण येऊच. वी विल डिस्कस ऑल दोज थिंग्स इन डिटेल. आपण आता अगेन वी आर डिवायडिंग हा पॉडकास्ट डूज आणि डोंट्स मध्ये. बेसिकली काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. दिस इज सोली हे सगळे पॉइंटर्स जे आम्ही लिहिले आहेत ते आमच्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनी लिहिले आहेत. डेफिनेटली याच्यामध्ये अजून भरपूरशा गोष्टी असणार किंवा टेक्निक्स असणार जे तुम्ही करायला पाहिजे आणि असे भरपूरशे टेक्निक्स असणार जे आपण नाही करायला पाहिजे. सो वी आर डिवायडिंग इट इन टू 2 सेक्शन. तर सगळ्यात पहिले चालू करूया चांगल्या वे मध्ये. सो लेट्स डिस्कस ऑन द डूज. आपण काय करायला हवं. सो क्लिअर म्हणजे
अजून एक पॉइंट क्लिअरली मेन्शन करायचं आहे, हे सगळे पॉइंट्स मुलांसाठी नाही आहेत. हे सगळे पॉइंट्स आम्ही जे बोलतोय ते आई वडिलांसाठी, आजी आजोबांसाठी आहेत. सर ते तुम्ही तुमच्यामध्ये स्वतःमध्ये कसं इन्कल्केट करून मुलांना काम डाऊन करणार, तर त्या टेक्निक सांगणार आहेत. मुलं बदलणार नाहीयेत, त्यांना काय कळत नाही. सिम्पल. So very first is acknowledge their feelings. Acknowledgement, I guess that is very basic thing you can do. Just not for your child, म्हणजे मुलांसाठीच नाही, हे इंडिव्हिज्युअल साठी, पार्टनर साठी, सगळ्यांसाठीच ते गरजेचं आहे की तुम्ही एक्नॉलेजमेंट करणं की हा त्याला काहीतरी हवं आहे ना, ते तुम्ही त्याला एकदमच इग्नोर नाही करू शकत की नाही नकोच किंवा दुर्लक्ष करतोय, तो टँट्रम थ्रो करते मुलगी, ती मुलगा असो, आणि तुम्ही हा यार जाऊ दे नेहमीच आहे, आणि तुम्ही तुमच्या कामात लागलेत. नो, प्लीज डोंट डू दॅट. ती मुलगी, तुमचं बाळ, तुमचं लेकरू टँट्रम करतोय, तुम्हाला त्रास देतोय, रडतोय, लोळपोळ करतोय, बसा त्याच्याबरोबर, थोडं स्वतःला शांत करा, बसा अँड एक्नॉलेज. ऐकून घ्या ऍटलीस्ट. एक्नॉलेज म्हणजे की द्यायचं जे ते नंतरच्या सोल्युशन सगळं नंतर, पहिले ऐकून घ्या. ऐका, आणि त्याच्यात तुम्ही इंटरप्ट नका करू त्यांना, फक्त ऐकून घ्या की त्यांचं काय म्हणणं आहे. सो दे ऑल्सो फील की हा चला कोणीतरी आहे की बाबा ऍटलीस्ट मला ऐकून तरी घेतोय, इमोशनली कोणीतरी माझ्यासाठी अवेलेबल आहे, ही फिलिंग त्यांच्यामध्ये जनरेट होतं. आणि असं, कारण की लॉंग टर्म आहे हा, ते प्लीज लक्षात ठेवा. ते आता तुमचं बाळ 1 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे, व्हॉट एव्हर इट माइट बी, पण हे लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस असतात. तुमचे आई वडील तुमचं किती ऐकतात, तुम्हाला बेसिकली किती भाव टाकते माझा पप्पा मला किंवा माझी मम्मी मला किती भाव टाकते, तर ते त्यांना लक्षात येतं आणि ते लॉंग टर्म राहतं. व्हेन शी सेज लॉंग टर्म ना, बहुतांश केसेसमध्ये जे अडल्ट्स टीनेज मध्ये गेल्यावरती किंवा इव्हन लग्नानंतर सुद्धा काही लोकांना जे लहानपणाचा ट्रॉमा असतो ना, त्याच्याने ते खूप डिस्टर्ब असतात फॉर अ लॉंगर ड्युरेशन इन फ्युचर ॲज वेल. सो यू नीड टू अंडरस्टँड की बाबा तुम्ही आता जे लहानपणात त्यांच्यासोबत वागतायत ना, ते फक्त तेवढ्या पिरियडसाठी नाही आहे, तर त्याचे इफेक्ट्स किंवा चांगले वाईट दोघंही ते पूर्ण आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. म्हणजे माठ कसा असतो, एक कच्च्या मातीचा जेव्हा माठ आपण कुंभार घडवत असतो, ठीक आहे, तर ती जी सॉफ्ट माती असते, स्टार्टिंगचा जो फेस असतो, तर ते तेव्हा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तो भट्टीत जाईल आणि ते सगळं, म्हणजे ती लाईफची प्रोसेस आहे की ते पुढे त्यांना स्ट्रगल करायचं ते. पण तो जो स्टार्टिंगचा घडण आहे, तिथं तुम्ही किती लक्ष देतायत, कसं त्याचं टेक केअर करतायत, त्याच्याने पुढचा आकार सगळा डिसाईड होईल. तुम्ही आधीच त्याला गोळा करून दिला आणि दिलं, मग ते तसाच आकार तो घेऊन घेईल. सो ट्राय टू अंडरस्टँड की एक्नॉलेजमेंट, अटेन्शन देणं, ऐकून घेणं, टाइम देणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही त्याच्यावरून तुम्ही पड काढू शकत नाही. म्हणजे एकदम सिम्पल तुम्ही म्हणू शकता, तो स्नोई जसं लॉलीपॉप मागताय, तर तिला म्हणायचं, हो मला माहिती तुला लॉलीपॉप पाहिजे, पण ऍट दॅट पण, आणि देन गिव्ह हर द रिझन की मी तुला ते लॉलीपॉप का नाही देऊ शकत आणि त्याच्याऐवजी मी तुला काय देऊ शकते. सो ते जर तुम्ही त्यांना सांगा ना, देन दे विल स्टार्ट अंडरस्टँडिंग, ओके मम्मा मला नेहमी देते लॉलीपॉप, पण ती आज नाही देत आहे कारण की शी विल ऑल्सो अंडरस्टँड, सर्दी आहे किंवा तू कालच खाल्लं होतं किंवा तू सकाळीच खाल्लं होतं, परत नाही भेटू शकत, तर ते समजावणं पण गरजेचं आहे काही वेळेस. हे डूज मध्ये पहिलं झालं. येस, सेकंड पॉइंट आहे टू स्टे काम अँड कन्सिस्टंट. हे खूप टफ आहे, आय एम टेलिंग दिस. जे कोणी पॅरेंट असतील जे बघतायत, यू माइट बी एबल टू रिलेट टू दिस की पॅरेंट झाल्यानंतर आहे ना, असं पेशन्स लेवल फ्रजाईल होऊन जातो, थोडा हलतो एकदम, कधी एकदम सटकतो डोकं. तर हे टफ आहे, पण ते करणं गरजेचं आहे. सो डोकं शांत ठेवणं, जेव्हा आपलं बाळ टँट्रम थ्रो करतो आहे तेव्हा आपलं डोकं शांत ठेवणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ते बाळाला समजावणं तर सेकंडरी होऊन जातं, पण स्वतःला समजावणं पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमचं काम लूज करणार आहे, तुम्ही आत्ता त्याला रट्टा देऊ शकता या क्षणात, असं जर तुम्हाला वाटतंय, लगेच कोणाला तरी बोलवा आणि तुम्ही तिथनं निघा. सिम्पल आहे. नाका तुमच्या
तेवढा फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी स्वतःला कंट्रोल करा आणि बायकोला आवाज द्या किंवा हस्बंडला आवाज द्या किंवा घरी कोणी पण असेल दिराला आवाज द्या की येऊन यार हिला बघ, यार येऊन हिला बघ, माझं डोकं खराब होत आहे. सिम्पल सांगा, तिथनं निघून जावा. कारण की मग ऑब्व्हियसली तुम्ही काय करू शकता त्या हीट ऑफ द मुवमेंट मध्ये, यू ऑल्सो नंतर परत त्याचा रिग्रेट होईल. सो व्हॉट वी फॉलो इन जनरल, आम्ही दोघं जे फॉलो करतो आम्ही ते सांगणार आहे. सो बेसिकली लेट्स से स्नोई सोबत जर प्रियंका पूर्ण दिवस ती एक्झॉस्ट झाली किंवा मी ऑफिसच्या कामानंतर ती काहीतरी टँट्रम थ्रो करते आणि आता मला ते सहन होत नाही, सो वी फॉलो टॅप इन टॅप आउट मेथड असं तुम्ही म्हणू शकतात त्याला. तर समजा जर मला खूप राग येतोय किंवा मला आता वाटतं की माझी चिडचिड होणार आहे, सो प्रियंका स्टेप्स इन, शी विल से यू गो, आय विल हँडल. शी विल टॅप मी इन, जसं WWF मध्ये करतात ना, जेव्हा रेसलमेनिया रिंग मॅच होत असते पेअरमध्ये, 2-2 पेअरमध्ये, जर तुम्ही बघितलं असेल आतमध्ये जो असतो ते करतात आणि जेव्हा थकून जातो आतमधला एक, तर तो बाहेरच्या पार्टनरला टॅप करतो, हा आतला माणूस बाहेर जातो आणि बाहेरचा आतमध्ये येतो. तसा टॅप इन टॅप आउट. जेव्हा तुम्हाला वाटतं की मी डन आहे, मी एक्झॉस्टेड आहे, मी थकलोय, माझं झालंय, टॅप इन करा, टेल युअर पार्टनर यू गो आउटसाइड, आय विल कम इन. आणि जी नवीन व्यक्ती येईल ना त्याला ऑलरेडी सिच्युएशनचा आयडिया आहे की बाबा याने ऑलरेडी संताप केलेला आहे, तर मला तीच गोष्ट करून काही वेगळा रिझल्ट भेटणार नाहीये, तर मे बी ते थोडं काम डाऊन करण्याचा प्रयत्न करेल, काही वेगळा अप्रोच आणेल आणि तिथून ती सिच्युएशन बेटर होईल. ओके. आणि अजून एक गोष्ट, दोघांना ऍट अ टाइम हे नाही करू शकत तुम्ही की दोघंच संताप करतायत. दोघं शांतपणे सिच्युएशन हँडल करू शकतात, दॅट विल बी द बेस्ट थिंग. बेस्ट ते त्याच्यासारखं ते नाहीच, पण दोघं तसं होत नाही. पण दोघंच जर असं एकदम की नाही हे काय एक इकडनं देतोय एक इकडनं देतोय, सो डोंट डू दॅट, त्याच्याने काही फायदा होणार नाही. येस. सो स्वतःला शांत ठेवा, स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवा आणि सिच्युएशन दुसऱ्याच्या हातात देऊन द्या. जर तुम्हाला हँडल होत नाहीये, बट इफ यू आर एबल टू हँडल इट, आय देन इट्स गुड. काही गरज नाहीये. सी मोस्ट ऑफ द टाइम काय होतं ना, ऍक्शनला तुमची रिॲक्शन तुम्ही काय देतायत त्याच्यावर पण भरपूरशा गोष्टी डिपेंड करतात की बाळाला अगेन इमोशनली हर्ट नाही करायचंय आपल्याला इथे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की 5 वर्षापर्यंत ब्रेनची डेव्हलपमेंट इतकी फटाफट होत असते, इतकं भयंकर ग्रोथ असतं त्या पर्टिक्युलर चाइल्डमध्ये, तर त्याला आपल्याला असं ट्रॉमाज नाही द्यायचे, कारण की तो ऑलरेडी ते बाळ चालणं शिकतोय, बोलणं शिकतोय, कठीण वर्ड्स शिकतोय, चावायला शिकतोय, बेसिक मध्ये बसतोय, ब्रश तोंडातलं पेस्ट कसं थुकायचंय ते सुद्धा पण त्यांना शिकावं लागतंय. सो मेक शुअर दॅट यू डोंट ट्रेन दॅम टू टेक नेगेटिव्ह स्टफ. तेवढंच. जर ते झालं तसं तर ते लॉंग टाइम साठी राहतं. आपण अडल्टहुड मध्ये गेल्यानंतर आपल्याला की आम्ही तिला रागवत नाही किंवा आम्हाला पोस्ट दॅट गिल्ट नाही होतो नक्की. कधी कधी आम्ही पण आमचं काम लूज करतो किंवा प्रकाश घरी नाही आहे आणि माझी चिडचिड होती आता मग मी तिला रागवते, अशी गोष्ट नाही. पण मग मला रिअलायझेशन आहे ना, देन आय डू समथिंग फॉर दॅट. मी काहीतरी करते सो दॅट इट शुड नॉट हर्ट हर इन अ रिअली बॅड वे. करेक्ट. ओके. नेक्स्ट इज ऑफर चॉईसेस. त्यांना अल्टरनेट ऑप्शन्स काय देऊ शकतात तुम्ही. करेक्ट. सो स्नोईचं आता एक जिद्द असते, एकदम छोटीशी जिद्द असते की मला त्याच कपातनं दूध प्यायचंय. आणि कधी तो घासायला असतो, कधी त्याच्यामध्ये ऑलरेडी कोणीतरी काहीतरी खातंय पितंय. तिला मोठ्या माणसाचाच ग्लास लागतो, तिच्याकडे छोटे ग्लास किती असलेत तरी. अँड दॅट पॉइंट मग कधी कधी असं असतं की इट इज नॉट अवेलेबल, ती गोष्ट नाही आहे तिथे किंवा ती गोष्ट काचेची आहे, मी तुझ्या हातात देऊ नाही शकत. मग मी तिला म्हणते बघ ते तर नाही मिळणार, पण यू हॅव 2 ऑप्शन्स. तू हा कप घे नाही तर हा कप घे. यू टेक अ रेड कप और यू टेक अ येल्लो कप. तो पर्पल कप अवेलेबल नाही आहे. मग तिला माहिती आहे मी किती त्याच्यासाठी रडली तरी तो मला मिळणार नाहीये, पण माझ्याकडे 2 ब्युटिफुल ऑप्शन्स आहेत. देन वेन वी डू दॅट, तर ती त्याच्यामधनं एक ऑप्शन चूज करते. सो तिचा हट्टपणा पण तिथे कम्प्लीट होतो आणि इथे माझं सॅटिस्फॅक्शन पण राहतं की बाबा मला जे ॲज अ मदर करायचं होतं ते मी करून झालंय. तर तुम्ही जेवढे जास्त ऑप्शन द्याल त्यांना चूज करायला ते बेटर होईल आणि ते ज्या गोष्टीसाठी हट्ट करतायत ते त्यांना विसरायला लवकर इझी होईल. पण तुम्ही म्हणताय की तू स्टीलच्या ग्लासमध्ये पी, लेट्स से ती चांगला फॅन्सी कप मागते, पण तुम्ही असं ऑप्शन देता की जे तिला नकोच आहे, देन इट विल बिकम थोडा डिफिकल्ट. तुम्ही पण थोडा विचार करा ना त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तिने काचेचा मागितलं, तुम्ही डायरेक्ट स्टीलचा आणून देताय असं नका करू. त्यांना थोडं कलरफुल आणून द्या, इन बिटवीन समथिंग, गिव्ह देम दॅट अँड दे माइट एक्सेप्ट इट. सो अल्टरनेट चॉईसेस शुड बी देअर. जस्ट म्हणजे नाही म्हणण्यापेक्षा किंवा देणारच नाही किंवा तुला हेच घ्यावं लागेल,
त्याच्यापेक्षा चॉईसेस द्या की हे पण आहे तुझ्याकडे, याच्यात नाही काहीतरी घे. करेक्ट. नेक्स्ट आहे यूज डिस्ट्रॅक्शन्स और डिस्ट्रॅक्शन म्हणण्यापेक्षा आपण त्यांना रिडायरेक्ट कसं करायचं त्या पर्टिक्युलर गोष्टी. पण इथे मी स्पेसिफिकली वस्तूंबद्दल स्टबर्डनेस किंवा वस्तूंबद्दल जी जिद आहे त्याच्याबद्दल मी बोलतेय की बाबा आता स्मॉल उदाहरण कालचंच, मी स्नोईला मोबाईल, टीव्ही, आयपॅड सगळं दाखवते. लेट मी बी व्हेरी क्लिअर विथ दॅट. तिला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिची लिमिट किती आहे. सो काल संध्याकाळी आम्ही काहीतरी शूट करत होतो म्हणून आम्ही तिला आयपॅड दिला बघायला. अँड देन जसं आमचं शूट कम्प्लीट झालं मी तिला म्हटलं स्नोई आयपॅड ठेव, आपण खाली खेळायला जाऊ. ती सरळ बोलली नाही. मी म्हटलं खाली तुझ्या फ्रेंड्स आल्यात. ती म्हणते नाही. म्हटलं मग आपण स्लाइड करू जुजूवर, झोक्यावर जाऊ. ती बोलली नाही. मग म्हटलं आता ही सगळ्यांनाच नाही म्हणते पण आय हॅव टू टेक हर डाऊनस्टेअर्स, मला तिला खाली खेळायला घेऊन जायचं आहे. देन आय टोल्ड हर बघ आपण ती न्यू सायकल आणली, आपण त्या न्यू सायकलवर जायचं का खाली खेळायला आणि आपण ती सायकल सगळ्यांना दाखवू. असं जेव्हा बोलली शी लाईक ओ शो ऑफ करणे का मौका मिल रहा है. सो तिने लगेच हा आयपॅड फेकला आणि ती धावत गेली, सायकलवर बसली आणि एक मम्मा चल पटकन खाली जाऊ आपण. सो मला ते तिला रिडायरेक्ट करावं लागलं इन अ गुड वे अँड शी अग्रीड. पण मला तिला ऑप्शन्स, जसं आपण पहिला पॉईंट डिस्कस केलेलं, आपल्याला तिला मल्टिपल ऑप्शन्स द्यावं लागले जोपर्यंत तिने अग्री नाही केलं. जर तिने सायकल नसतं म्हटलं तर आम्ही मग तिला काय करतो, आम्ही लास्ट ऑप्शन की चल आपण गाडीनेच फिरायला, आम्ही गाडी काढतो. कधी कधी पाऊस असेल तर मोठी गाडी, वेदर चांगला असेल तर छोटी गाडी ऍक्सेस वगैरे. पण मग तिला ते भले आम्ही काहीच घेणार नाही, अर्धा तास फिरत राहू, पण ते शेवटचं ऑप्शन आहे. मग ते रेडी ठेवावं लागतं. इव्हन ती जेव्हा खूप लहान होती, 5-6 महिन्याची असेल, जेव्हा झोपत नव्हती कधी कधी रात्री आम्ही मोठी गाडी काढायचो, अक्षरशः 1-1 तास जोपर्यंत ती झोपत नाही फक्त गाडी चालवत राहायचो आम्ही. रॅन्डम कुठेही फिरतोय आम्ही, पण ते करावं लागायचं कारण की त्या मोशन मध्ये मग तिला झोप लागायची. असं आम्ही बरेच महिने केलंय, बट कधी कधी करावं लागतं. दॅट्स व्हॉट पॅरेंटहुड इज नाउडेज. म्हणजे ते नाहीये तेवढं. तर मग असं त्या टाइमाला मेक शुअर दॅट की तुम्ही आई वडील म्हणून तुम्हाला ते सुस्त आहे की बाबा मी तिला तर कसं डिस्ट्रॅक्ट करू. माझ्यासाठी खूप इझी होतं तिच्या हातातनं आयपॅड हिसकवून ठेवून देणं आणि मग तिला रडू दे बाबा किती रडतीये. तर ते ती पण रडत बसली असती, उसने अपनी सांस फुलाली रहती, प्रकाशचा बीपी वाढला असता, उसने मेको थोडा बहुत कोसा रहता है कैसी माँ है तू. आणि मला पण वाईट वाटलं असतं एका पॉईंट नंतर, यार मैंने क्या कर दिया. सो बेटर आहे की मी थोडा मला प्रेशर घेऊ आणि थोडा विचार करू व्हॉट एक्स्ट्रा कॅन आय डू. तर तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड पण ठेवावं लागेल. म्हणजे त्या पॉईंट ऑफ टाइमला तुम्हाला काय बोलायला पाहिजे किंवा कसं कन्व्हिन्स करायला पाहिजे. कन्व्हिन्सिंग गोष्ट येऊन जाते इथं की लहान मुलांना पण कन्व्हिन्स करणं खूप गरजेचं आहे ऍक्च्युली बऱ्याचदा. तर तेच प्रेझन्स ऑफ माइंड ठेवा, काय लागतंय नेमकं आणि तुम्ही कसं त्याला डायव्हर्ट करू शकता त्याला किंवा तिला. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. येस. ओके. नेक्स्ट इज सेट बाउंड्रीज विथ फॅमिली मेंबर्स. ओ दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट ऍक्च्युली. जेव्हा आम्ही हे सगळे पॉईंट्स म्हणजे डिस्कशन मध्ये घेत होतो तर मोस्ट ऑफ द टाइम काय होतं ना, पॅरेंट्सचं असं आहे की आम्ही आमचे सगळं सेट ऑफ रूल्स आहे किंवा हे द्यायचं ते द्यायचं नाही द्यायचं. बट वेन यू आर इन अ फॅमिली किंवा समजा न्यूक्लिअर पण आहात, पण जेव्हा आई बाबा येतात, आजी आजोबा येतात, काका काकू मामा मामी येतात, तर ते कसं आहे ते एका स्मॉल ड्युरेशनसाठी येतं किंवा ते दिवसभरातनं काही क्षणिक आनंद त्यांच्यासोबत घालवतात. तर त्यांचं असतं की नाही यांच्या सगळ्या जिद आम्ही पूर्ण करू. म्हणजे चॉकलेट देणं असेल, अननेसेसरी खूप ओव्हर द टॉप जाऊन, ठीक आहे, काही गोष्टी मागतायत ते आम्ही नाही देत ॲज अ पॅरेंट, पण ते त्याला मग तो हट्ट पुरवतायत. तर बाळांना असं होऊन जातं की अरे ठीक आहे आई बाबा नाही देते तर आय हॅव अंकल, माझे मामा आहेत किंवा आजी आजोबा आहेत, मी त्यांच्याकडे जाऊन हट्ट कम्प्लीट करू शकतो. सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आता जो सध्या पण मला तुला इथे इंटरप्ट करावं वाटेल. बघ ते समजा आता आपल्या इथे आई काही दिवसांसाठी येतात, मामा मामी थोड्या टाइमसाठी येतात, आजी आजोबा थोड्या वेळासाठी येतात. तर ॲट दॅट पॉइंट आय थिंक की त्यांचा जो हट्टपणा आहे तो त्यांनी कम्प्लीट केलेला इज फाईन. कारण की स्नोई आता ज्या एजमध्ये, म्हणजे स्नोई पण जाऊ दे, पण मुलं असं नाही आहेत की ते कॉल करून म्हणतील की अरे मामा मला हे पाठव, मला हे पाहिजे. ते फार दूरची गोष्ट झाली. हे स्पेसिफिकली मला हा पॉइंट का हायलाइट केला की जे तुमच्यासोबत कंटिन्यू राहतात, जे आजी आजोबा तुमच्यासोबत नेहमी राहतात, त्यांच्याजवळ ते हट्ट पूर्ण करायला बघतात. कारण की काही गोष्टी आहेत की त्या क्षणाला असं नाही ना की रोज ती हट्ट करते, असं नाही होत की रोज आपलं स्नोई जिद्द करते, रोज तिला काही ना काही पाहिजे, तसं नाही आहे. सो वन्स इन अ वाईल जर तुमच्याकडे कोणी येत आहेत आणि ते तुम्हाला असं वाटतं की बाबा चॉकलेट द्यायला नको, पण ते चॉकलेट्सच घेऊन आलेत, ऑब्व्हियसली वी कॅनॉट से नो.
मग त्यांना हो बाबा यू एक्सेप्ट इट, वुड यू टेक इट. आणि जर मुलं त्यांच्याकडे जाऊन जिद्दपणा करतायत देन दे डेफिनेटली लेट देम डू दॅट. कारण की ती त्यांची पद्धत आहे, त्यांच्या आजोबा आजी मामा मामी अंकल आंटी, हा त्यांच्यासाठी कम्फर्ट लेवल आहे की बाबा हा माणूस आहे, हे अंकल माझ्या जवळचे आहेत, दीपक माझ्या जवळचा आहे, स्नोईला आता माहितीये, सो शी कॅन गो अँड डिमांड एनिथिंग टू हिम. पण मला दीपकला सांगावं लागतंय की दीपक नको, नाही आणायचं लॉलीपॉप, तो तर रोज घेऊन येईल लॉलीपॉप किंवा आईस्क्रीम, पण मला दीपक बरोबर बाउंड्री सेट करावं लागतात. पण आय नो की मी मामा बरोबर बाउंड्री सेट करायची गरज नाही, कारण की मामा महिन्यातनं 2दा येतो, तर त्यांनी एकदा लॉलीपॉप आणलेलं, इट्स फाईन. सो जे घरात परमनंट असतात त्यांच्याबरोबर बाउंड्री सेट करणं खूप गरजेचं आहे. जसं आता लहान मुलांमध्ये दात खिळतात त्यांची, तर जे आमचं इन जनरल डिस्कशन होत राहतं, तर आमचे असे बरेचसे मित्र जे सांगतात की अरे आम्ही तर देत नाही, पण याचे किंवा हिचे आजी आजोबा देऊन देतात, काका काकू. सो आय गेस त्या केसमध्ये ना तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर सोबत बसून ती बाउंड्री सेट करणं खूप गरजेचं आहे की अरे याचे दात खराब होत आहेत, तुम्ही नका देऊ, किंवा मागतं तर तुम्ही काही दुसऱ्या गोष्टी ज्या जे हेल्दी असेल, लाडू द्या, काहीतरी दुसरा अल्टरनेटिव्ह द्या, किंवा मग देऊच नका. कारण की तुम्ही सोबतच असणार आहे, तुम्ही तर ठीक आहे देऊन मोकळे होऊन जातात ते, पण ते त्याचे वाईट परिणाम त्रास त्या मुलाला आणि आई वडिलांनाच होतोय. तर उद्या भांडणं होत आहेत, उद्या हा, बट यू शुड बी क्लिअर की माझ्या मुलासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मी नाही म्हणतोय ऍज अ पॅरेंट्स, तो सेम गोष्टी दुसऱ्या फॅमिली मेंबर्सनी सुद्धा फॉलो करायला पाहिजे. तर ते डिस्कशन होणं फॅमिली मेंबर्स मध्ये गरजेचं. आणि इथं मला जे काही आजी आजोबा जर बघतायत किंवा बाकीचे फॅमिली मेंबर्स बघतायत, सो तुम्हाला पण पॅरेंट्सच्या गरजांना आहे ना, किंवा त्यांचे जे काही डिमांड्स किंवा ते जे काही सांगतात. आणि आता पेरेंटहुड खूप बदललंय, पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. पहिले आपल्या टायमाला चॉकलेट असं इझिली ऍक्सेसेबल नव्हतं, म्हणून आई बाबांसाठी लक्झरी होती ना, तेव्हा काय प्रॉब्लेम नव्हता ना, कोणी घेऊन येत होतं. आता कसं, आता तर एनी टाइम कुठेही जा तुम्हाला चॉकलेट इझिली मिळेल. आणि ते याच्यावरच आठवलं मला की आधीची जे आपलेच पॅरेंट्स बघ, चपलांनी तुडवलंय, बेल्टांनी तुडवलंय, हातात जे सापडले त्याच्यानी तुडवलंय, पण तेच आजी आजोबा आता जर मी थोडा पण जर आपण ओरडतो, सांगायचं नाही, बोलायचं नाही, करायचं नाही, रागवायचं नाही, काय मागतोय देऊन दे, किती फरक आहे. म्हणजे तेच ज्यांनी आपलं पूर्ण लहानपण कधी कधी तो ट्रॉमाटाईज करून टाकलेलं आहे. म्हणजे मारल्यानंतर रडतो काय याच्यावरून सुद्धा मारलंय की तू रडला का बरं. तेच आई वडील आता जेव्हा आजी आजोबा होऊन गेले ते सांगतात की काही रागवायचं नाही, बोलायचं नाही, काय देऊन टाक, ठीक आहे, तू नाही देते मी देऊन देतो. तर हा एक खूप शिफ्ट आहे माहिती का. 90sचे मुलं जे आहेत ते रिलेट करतील. पण तेच अगेन आजी आजोबा बाकीचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा जर पॅरेंट्स ऍज अ पॅरेंट आम्ही काही सांगतोय तर यू नीड टू रिस्पेक्ट दॅट, यू नीड टू लिसन दॅट. हे नाही की अरे त्यांनाच तुम्ही ज्ञान देतात की हा आम्ही काही लहान मुलं, आम्हाला मुलंच नव्हती का, आम्हाला काही शिकवतोय. सो डोंट डू दॅट. आणि आता समजा तुमचे ते आई वडील ऐकतच नाहीये, मुलाला तुमच्या बेबीला ते चॉकलेट भरवतातच आहे, तुम्ही ऑफिसला गेले आणि ते चॉकलेट खाऊ घालतात, तसं जर होत असेल ना, अँड तुम्हाला कळतंय की बाबा हे काय ऐकतच नाहीये, मार्केटमध्ये भरपूरशे ऑल्टरनेट ऑप्शन्स अवेलेबल आहेत ऑफ हेल्दी चॉकलेट्स. खूप सारे वेगवेगळे कुकीज म्हणा, काय म्हणा, भरपूरशा हेल्दी गोष्टी. थोडं कॉस्टली असतं, बट वी कॅन, इफ यू कॅन स्पेंड इट, इससे बढिया कुछ नाही हो सकता. तर ते घरात आणून ठेवा आणि स्पेसिफिकली तेव्हा त्यांना सांगा की तुम्हाला द्याच वाटतंय ना, देन गिव्ह दिस ओनली. याच्या व्यतिरिक्त काही बाहेरून प्लीज आणू नका. सिंपल शब्दात त्यांना समजा काही हार्म नाहीये. मग करेक्ट. पण ते अंडरस्टँडिंग विदिन फॅमिली मेंबर्स असणं खूप गरजेचं आहे, खूप जास्त. येस. ओके. येस. हा, पुढचा पॉइंट आहे सम डिमांड्स आर हार्मलेस. हा, करेक्ट. आता पॉडकास्ट आजचा आपला जरी हट्टीपणावरती असला तरी हट्ट केला म्हणजे तो पुरवायचा नाहीच, हा याचा उद्देश नाहीये. सो यू नीड टू अंडरस्टँड की बाबा काही हट्ट जे आहेत ना ते पुरवायला पण पाहिजे. म्हणजे ज्याच्यात काही हार्म नाही. लेट्स आता जसं स्नोई, आम्ही जर तिला कुठे घेऊन जातो तर ती बुक्स मागेल, काहीतरी ऍक्टिव्हिटीच्या गोष्टी मागेल, काहीतरी अशी खेळणी मागेल ज्याच्यात तिचं अॅनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप होते, तिची क्रिएटिव्हिटी बाहेर येते. सो आय गेस यू शुड फुलफिल दोज ॲज वेल. कारण की मग लहान मुलांचे हट्ट तुम्ही पूर्ण नाही करणार तर कोणाचं करणार, ठीक आहे. आणि लहान मुलं आपल्या आईवडिलांकडनं एक्सपेक्ट नाही करणार तर कोणाकडनं करणार. तर काही हट्ट पुरवायला पण पाहिजे. बट अगेन ते जी थिन लाईन आहे की हा हट्ट चांगला की वाईट, याचे परिणाम चांगले की वाईट, ते ऍज अ पॅरेंट तुम्ही ठरवून
हे करा. असं नाही की हट्ट केला म्हणजे नाहीच करायचा, दॅट इज ऑल्सो रॉंग. बरोबर. स्नोई डिमांड करते की मला कलरच करायचा आहे. आता मला माहितीये तिचं कलर करणं म्हणजे असं पूर्ण असं दाबून ते कलर काढेल, ते पेजवर पूर्ण पसरवेल, ती खाली सतरंजीला लावेल, हात कपडे सगळं खराब करेल. पण आय नो की याच्यामधनं तिचं कुठे ना कुठे ग्रोथ आहे. माझं काम वाढणार आहे, मला खूप जीवावर येणार आहे ते काम करायला, बट आय नो की इथनं ती काहीतरी शिकणार आहे फॉर शुअर. तर तिला मी ते करू देते की बाबा जाने दो भाई, कर ले. मला किती पण मनावर दिल पे पत्थर रख के मी तिला म्हणते की ठीक आहे बाबा तू कर, पण ती अशा गोष्टीची जेव्हा जिद्द करते देन इट्स कम्प्लिटली फाईन विथ मी. सो ते एक बॅलन्स असणं फार गरजेचं आहे की ती जिद्दपणा एका चांगल्या गोष्टीसाठी करते, सो लेट हर डू दॅट, तिला ते करू द्या. कधी कधी ती स्वतःहून सांगते जेव्हा बोर होऊन जाते ना, मी बोर झाली, खाली चल, खेळायला जाऊ, बाहेर जाऊ, मला बाहेर घेऊन जा. आता जर तेव्हा आपण त्यांना नाही म्हणतोय की नको घरातच बस, आय गेस अगेन दॅट इज ऑल्सो रॉंग. बाहेर जाणं पॉसिबल असेल तर मग घेऊन जा, जितकं पॉसिबल असेल घेऊन जा. असल्या टाईपच्या हट्टांना नका म्हणू, ते पूर्णच करा. येस. आणि नेक्स्ट पॉइंट आहे टू हॅव कॉन्व्हर्सेशन विथ युअर चाइल्ड. आता हा पॉइंट आहे स्पेसिफिकली मोठ्या मुलांसाठी. आम्ही म्हणतोय जे 5 वर्षाच्या पुढचे ज्यांना थोडी अंडरस्टँडिंग असते मटेरियलिस्टिक गोष्टींना घेऊन. एक्झॅक्टली. आता बहुतांश वेळेस काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की यार एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक मुलगी आहे, तर आपण ओव्हरडू करतो ऍज अ पॅरेंट. कधी कधी खरंच होत आहे, आम्ही पण केलंय गरज नसताना बऱ्याच, आणि ओव्हर द टाइम आम्ही ते शिकलोय की गरज नव्हती. पण न्यू पॅरेंट, नवीन पॅरेंट असलो की नाही मला सगळंच द्यायचंय, मला जे नाही भेटलं ते पण द्यायचंय, तर त्या भावनेच्या याच्यात वाहून ना आपण ओव्हरडू करायला लागतो. तर तुम्हाला हे समजायला हवं, कारण की मुलं आहे ते तर मागतीलच, ते तुमच्याकडनं मे बी तुम्ही जे देतात त्याच्यापेक्षाही चांगलं जास्त डिमांड करतील. सो तुम्हाला ते आपल्या बाळाला बसून जर ते त्या कन्व्हर्सेशन मध्ये पार्टिसिपेट करू शकतील, त्या म्हणजे 5 वर्षांपुढचे पुढचे 5 ते 10 वर्षांचे, तर त्यांना बसून समजवा, त्यांना सांगा की बाबा ही गोष्ट का आपण घेऊ शकतो किंवा का नाही घेऊ शकत, आपल्याला ती खरंच तेवढी गरजेची आहे का, तू नाही घेतलं तरी त्याच्याने काही आपल्याला फरक पडणार नाहीये तुझ्या डेली रुटीनमध्ये किंवा तुला जे लागणार आहे. तर हे कन्व्हर्सेशन होऊ द्या. इव्हन लेट्स से लहान मुलं, आता स्नोई पण आमची लहान आहे, पण तिला मी सांगतो, बोलतो, भले तिला किती समजते नाही समजते ती नंतरची गोष्ट आहे, बट वी ट्राय टू इनिशिएट दॅट कम्युनिकेशन की अरे स्नोई नको, किंवा हे असं आहे ते तसं आहे, तिला समजेल त्या भाषेत. तर ते कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करणं पण खूप गरजेचं आहे. तर फक्त ह्याच नाही तर इन फ्युचर सुद्धा लेट्स से त्यांना काही प्रॉब्लेम आहेत तर ते ओपनली तुमच्यासोबत डिस्कस करू शकतात. त्यांना हे माहिती की बाबा माझ्या घरी माझे आईवडील आहेत, जे मी काहीही असू देत, काही मोठं चुकलं माझ्याकडनं तरी ते समजून घेतील, ऍटलीस्ट ऐकून तरी घेतील. पण समजा जर तुम्ही असा काही टोन सेट करून दिला की नाही तू हे मला सांगूच नको किंवा हे तू करायलाच नाही पाहिजे, तर ते घाबरतील, त्या सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर नाही करणार आणि मे बी ते चुकीच्या वाटेला जाऊ शकतात. तर ते ट्रान्सपरन्सी किंवा तो कम्युनिकेशन असणं आईवडिलांमध्ये आणि मुलांमध्ये खूप गरजेचं आहे, ऍटलीस्ट आजच्या टाइममध्ये तरी. कारण की त्यांना तो काय म्हणतात ना, ते त्यांना माहिती की बाबा हे आहेत माझ्यासोबत, की माझं ऐकून घेतील आणि मला योग्य तो सल्ला देतील. आपण मला ऍटलीस्ट मी नव्हती त्या कॅटेगरी मधली की मी माझ्या आईबाबांबरोबर काही शेअर, पण बाबांसोबत कधीच काही गोष्टी ओपनली शेअर नाही केल्या, ऍटलीस्ट मी आईसोबत तरी करायचो, पण बाबांसोबत तो एक बार सेट होता की नाही. मी तर ओपन अप झाली माझ्या आई वडील आणि भावांबरोबर पोस्ट आय गॉट मॅरिड. त्यानंतर मी ओपन झाली आहे. मी थोडंफार आता पण पूर्ण नाही बोलू शकत, धाकधूक होते मला तरी पण मला रिअली वाटतं की इन फ्युचर जर स्नोई काही पण यू नेवर नो हाऊ शी इज गोइंग टू टर्न आउट, ती कशी होणार आहे. ऑब्व्हियसली आम्ही व्हॅल्यूज जितकं देऊ शकू तितक्या तर देणारच, पण तिची एक इंडिव्हिज्युअलिटी आहे, तिची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. तिला काही पण नवीन ट्राय करायचं जर असेल तर आय वुड डेफिनेटली रेकमेंड की तू पहिले मला सांग, तू कर पण तू मला सांग, असं माझी इच्छा राहील. लेट्स सी, खूप दूरचा विचार करते मी. आणि वन थिंग व्हॅल्यूजवर मला आठवलं की व्हॅल्यूज आर मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. तुम्ही शिक्षण किती घेतायत किंवा किती मोठे व्यक्ती होतात त्याच्यापेक्षा तुमच्या व्हॅल्यूज किती मोठ्या आहेत त्या तुम्हाला अजून जास्त मोठं करतील. ठीक आहे. तर डूज मध्ये आय वुड शेवटचा पॉईंट आहे ना हा, तर क्लोजर मला याच्यासोबत करायला आवडेल की तुम्ही ज्या पण गोष्टी देतायत लेट देम अंडरस्टँड दिस की त्याची व्हॅल्यू किती आहे. त्यांनी तुम्हाला टेकन फॉर ग्रांटेड नाही घ्यायला पाहिजे की यार मी मागितलं आणि देऊन दिलं. नो 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 नो.
हाऊ प्रिव्हिलेज यू आर. बऱ्याचशा मुलांना 2 टाइमचं जेवण सुद्धा भेटत नाहीये. बरेचसे मुलं त्या वयात जाऊन काहीतरी ऑड कामं करतात आपल्या परिवाराला, म्हणजे त्यांना फायनान्शियल हेल्प करण्यासाठी. त्यांना बेसिक फॅसिलिटी सुद्धा भेटत नाही. काही मुलांना शिक्षण सुद्धा करता येत नाहीये ड्यू टू देअर फॅमिली स्ट्रक्चर किंवा जे काही असेल त्यांची सिच्युएशन तशी आहे. सो त्यांना हे समजावून देणं खूप गरजेचं आहे की बाबा बाहेर जे काही आहे त्याच्यापेक्षा तू किती प्रिव्हिलेज आहे, आणि इव्हन तुला जरी भेटतं जरी आहे त्याच्या मागे सुद्धा आमची मेहनत आहे. पैसा कमवणं म्हणजे काही सोपं नाही. जरी खूप पैसा जरी असला तरी तो मेहनतीला आलेला आहे, राईट. तर त्यांना त्याची व्हॅल्यू असणं खूप गरजेचं आहे. कारण की जर त्यांना व्हॅल्यू नसेल तर मग त्यांना असं वाटेल की अरे हा ठीक आहे, हे नाही गेलं मग मी दुसरं घेईल, अजून महाग घेईल. त्यांना पैशांची कदर आणि आईवडिलांच्या कष्टांची जाणीव हे असणं खूप गरजेचं आहे. जर ते नसेल ना मग तो हट्ट तुम्ही पुरवत राहाल, त्यांना कदर नसेल आणि त्यांचे हट्ट वाढतच जातील. त्यांना असं वाटेल की अरे मी तर राजकुमार आहे. इव्हेंच्युअली मला वाटतं तसे मुलं फार लेझी पण होतात इन जनरल इन लाईफ. हार्ड वर्किंग नाही राहत, फार सुस्त ढिल्ले असतात, आणि कुठे असं एका पर्टिक्युलर क्षेत्रात असं प्रोग्रेस करतील असं फारसं वाटत नाही. म्हणजे मी फक्त अज्युम करते ह्या गोष्टी. आय हॅव नॉट ऑब्झर्व्ड एनी वन दिस, पण माझं असं अझम्पशन आहे की असं होत असेल, माइट बी. आणि आय गेस वी डिस्कस वन मोर थिंग ना, रिवॉर्ड सिस्टम पण एक आहे. हा, ते एंडिंगला आहे. ओके, ठीक आहे. सो आय गेस दिस वर द डूज जे तुम्ही करायला पाहिजे. येस, चांगल्या गोष्टी झाल्या. नाऊ लेट्स टॉक अबाउट द डोंट्स, की काय करायला नाही पाहिजे. सो सगळ्यात पहिलं पॉइंट आहे डोंट गिव्ह इन ईच टाइम. प्रत्येक वेळेस त्यांची हट्ट पुरवू नका. एकदम सिम्पल आहे, याच्यामध्ये काहीही एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये मला वाटतं. पण तुम्हाला ऍज अ पेरेंट कळतं की कुठली पुरवायची, कुठली नाही पुरवायची. आणि असं होऊ शकतं की वारंवार त्याच टाईपचा तो जिद्द करतोय मुलगा किंवा मुलगी, तर तो पुरवायचा की नाही दॅट इज कम्प्लिटली युअर डिसिजन. तुम्हाला वाटतंय की अरे यार नाही, आणि थोडं माझ्या मुलीला बेनिफिट होणार आहे, देन यू कॅन थिंक अबाउट इट. पूर्वाच असं नाही म्हणते, पण डोंट गिव्ह इन ईच टाइम दे आर आस्किंग फॉर इट. त्या बाळाने माझ्या बेबीनी काल चॉकलेट मागितलेलं. आय वॉज इन गुड मूड, मी तिला चॉकलेट दिलं. दुसऱ्या दिवशी शी इज डुईंग द सेम थिंग. तिसऱ्या दिवशी इव्हेंच्युअली तिची ती हॅबिट होत आहे. सो डोंट गिव्ह इन ईच टाइम. त्यांना थोडं रिअलाइज होतं, जसं प्रकाश म्हणतोय, त्यांना ती व्हॅल्यू असली पाहिजे की मला चॉकलेट इझिली मिळणार नाहीये. आणि त्यांना हे पण माहिती असायला पाहिजे की आपली प्रत्येक डिमांड, प्रत्येक हट्ट आपला पुरवला जाणार नाहीये. सो रिजेक्शनचं सुद्धा त्यांना लहानपणापासून सवय पडली पाहिजे. कारण की जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीत त्यांना होकारच मिळाला आहे, तर त्यांना रिजेक्शनची सवयच नाहीये. आणि ऑल ऑफ सडन जर त्यांना रिजेक्शन आलं, सो दे विल बी लाईक अरे मला कसं रिजेक्ट करून दिलं. सो प्रकाशनी सबस्क्रिप्शन घेतलं आहे फिनिक्समध्ये, एक प्ले अँड लर्न म्हणून आहे. सो ही हॅज पेड अ गुड अमाऊंट ओव्हर देअर. मामी नव्हती म्हणून त्यांनी तिथे खूप सारे पैसे भरलेत, आणि त्यांनी काही सबस्क्रिप्शन घेतलेत नंबर ऑफ प्लेसचे कार्डमध्ये. त्याच्यामध्ये अजून पण 2 प्लेस बाकी आहेत. म्हणजे 2 वेळा तुम्ही आज जाऊ शकता त्या कार्ड थ्रू. पण आम्ही स्नोईला नाही घेऊन चाललोय, कारण आम्ही मॉलच्या पुढे जातो, मॉलच्या त्या दुकानात समोरून तिचे डोळे बंद करत नेतो, पण तिला आम्ही आतमध्ये घेऊन जात नाहीये. त्याच्यामध्ये पैसे असूनही आमच्या खिशातनं ऑलरेडी ते पैसे गेले आहेत. शी शुड नो दॅट की मला दरवेळेस हे तिथे नेणार नाहीयेत. तिला आम्ही मग समजवतो, आज इथे नाही जाणार, आपण बाहेर बसून फाउंटेन बघणार आहे. ती अग्री करते. आता ती त्या प्ले अँड लर्नचं नावच नाही घेत, ती डायरेक्ट म्हणजे मला फाउंटेन बघायचंय, मला फक्त फाउंटेन बघायचंय. बाहेरून गाडी घेऊन जातो, फाउंटेन दाखवतो आणि घरी परत येतो. सो असं तिला हळूहळू रिडायरेक्ट केलं. तिला प्रत्येक वेळेस पहिले 2-3दा आम्ही सुद्धा तिला अग्री केलं, हा जाऊ, गेलो. त्यानंतर इव्हेंच्युअली शी रिअलाइज की मी प्रत्येक वेळेस घेऊन जाणार नाही. येस, नेक्स्ट पॉइंट इज डोंट मॉक द चाइल्ड. तुमच्या मुलाला चिडवू नका जेव्हा तो जिद्दपणा करत असतो, हट्टपणा करत असतो. करेक्ट. कारण की ते कसं होईल, मग ते निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह नाही होणार. ते फक्त केमिस्ट्रीमध्ये होतं. रिअल लाईफमध्ये निगेटिव्हिटी म्हणजे मोठी निगेटिव्हिटी होते. ठीक आहे. अँड वेन यू मॉक देम, तर त्यांना आहे ना असं हिनवल्यासारखं वाटतं की यार तुम्हाला समजतं का की आई बाबाच माझ्या गोष्टींचा धिक्कार करतायत, म्हणजे मी असं काय मलाच चिडवतायत, तर बाहेरच्या जगाकडनं ते काय अपेक्षा. कॉन्फिडन्स लेवल पूर्ण डाऊन होतो, खूप डाऊन होतो. आणि त्याला तिथून परत आणणं इज व्हेरी डिफिकल्ट. ते सेल्फ डाऊट मध्ये जातात, ते
म्हणजे त्यांचं ना आणि सगळं आपल्या वेळेसची गोष्ट फार वेगळी होती. हे स्ट्रेस वगैरे, हे असं डिप्रेशन, हे काही शब्द नव्हते, माहीतच नव्हते. मला वाटतं आपल्याला आता 5 वर्ष 10 वर्षापूर्वी आय थिंक आपल्याला वेन वी क्रॉस 20 त्याच्यानंतर हे सगळं कळायला लागलं की डिप्रेशन असतं, हे असतं, ते असतं. या पोरांना आत्तापासून बघतायत, आता म्हणजे ऑब्व्हियसली आतापासून बघतायत ऍज इन की त्यांना कळतंय की हे असं काय गोष्टी असतात. मला असं वाटतं की इट्स गुड एज वेल की ऍटलीस्ट या गोष्टी माहिती पडतात. मी म्हणतो मुलांना नको, आई वडिलांना तर माहिती पडतात ना. की आता मला सांग, लहानपणी आपल्यासोबत अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या असतील जे आता सुद्धा आपल्याला कधी कधी जर विचार केला तर ट्रॉमाटाइज वाटतं. तर ऍज अ पॅरेंट जर मे बी आपल्या वडिलांना त्या गोष्टी माहिती राहिल्या असतं की बाबा हे माझं वागण्यामुळे याला मोठा झाल्यावरती ते इफेक्ट होऊ शकतं, तर त्यांनी कदाचित नसतं केलं. आता आपल्याला माहितीये तर आपण मे बी तसं नाही वागणार त्या एक्स्ट्रीम लेवल पर्यंत की ज्याच्याने आई बाबा जाऊ दे यार. मला तर आता पण त्या टीचरचा चेहरा, त्या टीचरने काय साडी घातली होती, मी कोणत्या क्लासमध्ये होती आणि तिने मला विनाकारण मारलेलं ते पण मला लक्षात आहे, आणि तिने मला इन्सल्ट करून खाली बसवलेलं ते पण. अँड आय वॉज इन 3rd स्टँडर्ड. कितीच बुद्धी असते 3rd स्टँडर्ड, पण मला आत्ताही लक्षात आहे, आत्ताही लक्षात आहे ती मॅम. व्हेरी बॅड. सो थिंक अबाउट दॅट की आपले जे ऍक्शन्स तुम्ही घेतात त्यांच्यावरती त्याचे लॉंग टर्म रिझल्ट बघायला मिळतील. सो बी प्रिपेअर. ठीक आहे, म्हणजे तेच आहे, जो बोगे वो खाओगे, म्हणजे करेक्ट. ओके, नेक्स्ट आहे तुमच्या मुलांना वारंवार घूस नका देऊ, ब्राईब नका करू. सो तू चुप राहा, मी तुला एक लॉलीपॉप घेऊन देते. अरे यार प्लीज नो टीव्ही, मी तुला एक चॉकलेट देते. सो म्हणजे वाईट गोष्टीपासून त्यांना लांब करण्यासाठी दुसरी वाईट गोष्ट नका देऊ बेसिकली. ठीक आहे, कारण ऑब्व्हियसली ते चांगल्या गोष्टी अग्री नाही होणार. चांगल्या गोष्टीने तुम्ही हे नाही सांगणार ना की तू टीव्ही नको बघू, चल आपण योगा करू, चल आपण एक्सरसाइज करू, चल आपण स्टडी करू. ते हार्डली करतात तर तुम्ही खूप लकी आहात असं जर बाळ आहे तर. बट वाईट गोष्टीकडनं डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी दुसरी वाईट गोष्ट देणं म्हणजे परत तुम्ही वाईट गोष्टींच्याच आहारी त्यांना ढकलतायत. सो अवॉइड डुईंग दॅट. त्यांना चांगले ऑप्शन्स द्या जे आपण आधी डिस्कस केलं, सो दॅट. आणि फॉर्च्युनेटली सांगू म्हणजे स्नोईकडे इतक्या बुक्स आहेत, तिला लिटरली कधी ना म्हणजे माझं एक्झॉशन होऊन जातं, म्हणून मी तिला टीव्ही, सो दॅट आय डोंट हॅव टू लाईक ती एका जागी बसली राहील, एका ठिकाणी बघतीये, म्हणून मग मी तिला टीव्ही देतेय समजा. पण मला माहिती आता की ठीक आहे माझा आराम करून झाला आहे, पण ती टीव्ही काही सोडणार नाही. पण मी तिला फक्त एका शब्दात म्हणते, स्नोई बुक्स मध्ये ऍक्टिव्हिटी करायची का, आणि ती उतरते खाली आणि ती बंद करते स्वतः जाऊन टीव्ही, ती बुक्स काढते. मी तिला बुक्स, मी तिच्या खेळणे ऍक्सेसिबल नाही आहेत पण तिचे बुक्स सगळ्या ऍक्सेसिबल आहेत. बुक्स एकूण एक बुक ऍक्सेसिबल आहेत, पेन्सिल्स, कलर्स सगळे ऍक्सेसिबल आहेत. तिने टॉईस मागितले तर आम्हाला वरून काढून देतो, पण बुक्स इतक्या ऍक्सेसिबल ठेवल्या आहेत, ती लगेच काढते आणि देन शी स्टार्ट्स डुईंग इट. आणि असं नाही की ती मला पण मी एंगेज करते त्याच्यामध्ये, सो दॅट शी टेक्स मोर इंटरेस्ट. कारण की तिला आत्ता कळत नाही ना रे काय वाचायचं, काय जॉईन करायचं. तर वेन आय सपोर्ट हर शी एन्जॉयज इट इवन मोर. तर ट्राय करा की तुम्ही ऍक्सेसिबिलिटीचा पण हा इथं खूप चांगला मुद्दा आहे ऍक्च्युली, की तुम्ही त्यांना कुठली गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर इझिली ठेवतायत. त्याच्याने पण खूप त्यांच्या सवयींमध्ये बदल घडू शकतो. जसं आम्ही पुस्तकं आमच्या घरात जर तुम्ही आले ना, तिचा हात पुरेल अशा ठिकाणीच पुस्तकं ठेवलेली असतात. तिचं कलर बॉक्स, तिचे पेन्सिल्स, भरपूर ब्लॉक्स, ज्याच्याने ती काहीतरी बनवत असेल तर ती जाऊन लगेच घेते. आणि अलेक्सा एक अजून आहे आमच्या, ती बोलायला लागून गेली आता अलेक्सावरती. तर तिला जर काही मूड आहे चांगला ऐकायचा, काही करायचं, तर ती लगेच सांगते अलेक्सा प्ले दिस सॉन्ग किंवा असं काहीतरी त्या वे मध्ये. सो इट्स गुड थिंग. म्हणजे ऍक्सेसेबल अशा गोष्टी ठेवा ज्याच्याने त्यांचं चांगलं होईल. चांगल्या गोष्टी जवळ ठेवा आणि ज्या वाईट गोष्टी आहेत ज्याच्याने ते बिघडू शकतात ते थोडं लांब ठेवा. म्हणजे त्यांचं नजरेहून लांब किंवा थोडं टाइम लागेल त्या गोष्टी काढायला असं. करेक्ट. ओके, कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट, इफ चाइल्ड इज कंटिन्युइंग हार्म देमसेल्व्स. हे आम्ही पर्सनल म्हणजे ऑब्झर्वेशन्स पण आहेत आमचे बरेचशा. जर तुमचं बाळ स्वतःलाच हार्म करतोय हट्टीपणामुळे, तुम्ही जिद पूर्ण नाही करत आहे तर भिंतीवर जाऊन डोकं मारून घेतोय, मॉलमध्ये जाऊन खाली लोळतोय सगळ्यांसमोर, लोळतं, तर मला तरी वाटतं की कॉमन आहे. स्नोईनी पण केलं 1-2दा आणि वी बोथ हॅव डन दॅट. तू करून घे, सोडून दिला, तू करून घे. त्याच्यात तुम्हाला किती एम्बॅरेसमेंट वाटू द्या, काहीच तुम्हाला करता येणार नाहीये. पण हार्म, फिजिकल हार्म जेव्हा करतोय, छातीला मारतोय स्वतःच्या, डोकं आपटतोय, ओढतोय, स्वतःला नकोडतोय, असं काहीतरी जर करताय, दॅट्स व्हेरी व्हेरी डेंजरस. ठीक आहे.
जर तुम्हाला असं वाटतं की बाबा आणि हे जे फिजिकल हार्म करेल ना, हा हट्टीपणाचा एक्स्ट्रीम लेवल आहे, ठीक आहे. तर तिथं जर तुम्हाला वाटतं की तुमचं नाही ऐकत आहे, प्लीज कन्सल्ट अ गुड डॉक्टर. आणि याच्यात काहीच वाईट मानून घेऊ नका, याच्यात काहीच वेर नाहीये, काहीच वाईट नाहीये, ठीक आहे. कारण की काय होतं, बहुतांश वेळेस आपण असं विचार करतो, अरे डॉक्टरकडे या गोष्टीसाठी घेऊन जाणं म्हणजे हा काही मेंटल प्रॉब्लेम तर नाही होत याला, बट तसं नाहीये. आपण सगळ्याच गोष्टीचे स्पेशलिस्ट किंवा एक्सपर्ट नाहीयेत. ओके, जर तुम्हाला वाटतंय की बाबा तो स्वतःला जास्त समजा डोक्याला मारतोय, काही जास्तच एक्स्ट्रीम झालं, ठीक आहे, स्वतःला फिजिकली इकडं तिकडं हे करतोय, काही फ्रॅक्चर झाला, इंटरनल इंजरी झाली, ते आत्ता दिसणार नाही कारण की लहानपणी त्यांचे हाडं बिडं सगळं लवचिक असतात, समजत नाही, पण ते मोठे होतील तेव्हा कदाचित त्यांना त्रास होईल. सो कन्सल्ट चांगला डॉक्टर तुमच्या एरियाचा अवतीभोवती जो कुठला असेल त्याला दाखवा, सिम्पटम सांगा आणि मे बी ते काही चांगलं तुम्हाला त्याच्यावरती उपाय देऊ शकतात, टेक्निक सांगतील, काही मेडिकेशन पण देऊ शकतात इन सम केसेस. सो दॅट्स नॉट एट ऑल रॉंग, त्याच्यात काहीच चुकीचं नाही, इट्स नॉर्मल. पण त्याला नॉर्मल करणं खूप गरजेचं आहे, नॉर्मलाइज करा. आपण काय करतो, नाही याची नेहमीचीच सवय, मग आपण आयदर ते देऊन टाकतो तर तो शांत होऊन जातो, किंवा नाही दिली तर तो एक्स्ट्रीम करतो आणि ते एक्स्ट्रीम करत करत मग तो शांत होऊन जातो. बट दोघं वे मध्ये ते रॉंग आहे. जर तुम्हाला वाटतं की फिजिकल हार्म पर्यंतच्या लेवलला हट्टीपणा चालला गेला आहे, सो प्लीज कन्सल्ट अ गुड डॉक्टर. येस. आणि याची शरम बाळगू नका अजिबात, ठीक आहे. ते तर आहे. लाज वाटली तर तिथं तुमच्या मुलाची वाट लागली अशा गोष्टींमध्ये. ते तर. आणि लास्ट पॉइंट आहे, नो फिजिकल पनिशमेंट. हो, मारहाण करू नका तुमच्या मुलांना. आजकाल स्कूलमध्ये पण टीचर्सनी मारणं वगैरे हे सगळं फिजिकल पनिशमेंट सगळ्या बंद केलेल्या आहेत. तर तुम्ही घरी दणका देऊ नका. बघा, इच्छा तर होते, नो डाऊट, माझी पण होते आणि ते मी देते पण स्नोईला दणका, पण नॉट बिकॉज ती जिद्द करते किंवा मी तिला असं फिजिकली हार्म करते की ती पूर्ण लाल होऊन गेली आणि तिला खूप लागून गेलं आणि तिचे हाल बेहाल होऊन गेले. नाही, एक हलकासा पॅट बमवर, ऑब्व्हियसली बमवर जास्त जोरात लागत नाही, दणका दिला बमवर, बरोबर चूप होते. सो एक लिमिटेशन. आपल्याला जे धुवायचे ना, धुवायचं नाही, असं बेल्ट काढला, अरे भाई इतका नाही रहता रे, तू मुलगी आहे. बॉईज जे बघतायत, जे बाप लोक झालेत आता 90चे, भाई ते चोक्सला द्यायचे, अरे दाबून बिबून बेकार तुटलेलं आहे. म्हणजे कदाचित आपलं जे आपल्या वेळेस आपण लहान असताना जे आपल्याला धुतलेलं आहे किंवा जे मारलेलं आहे, ते जर आजच्या मुलांनी बघितलेलं त्यांना तो ट्रॉमा होऊन जाईल, की भाई एवढ्या लेवलला पण मारू शकतात का, ठीक आहे. पण हा, अगेन, नो फिजिकल व्हायलन्स, ते त्याला आपण सपोर्ट करतच नाही. पण अगेन, सॉफ्ट पॅरेंटिंग, खूपच जास्त सॉफ्ट पॅरेंटिंग, जेंटल पॅरेंटिंग नका करू. नाही होत, तुमच्याकडनंच नाही होणार. नाही, करतात, कसे करतात मला करतात, पण ते चुकीचं आहे. ते खूपच ओव्हर द टॉप जाऊन जेंटल पॅरेंटिंग ते नका करू. मी असे पण पेरेंट्स बघितले की अरे डोंट शाऊट, ते म्हणजे इतकं पण नका की म्हणजे डोंट शाऊट, हळू बोला, त्याला काय इफेक्ट होईल, हे नका करू. मग ते मुलं आहे ना, ते त्याचा गैरफायदा घेतात. सो खूपच जास्त जेंटल, नाजूक नाही करायचंय, मजबूत असायला पाहिजे पोरं. कारण की ते बाहेरचं जे जग आहे ना, ते खूप नालायक आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तिथं तुम्ही एका लेवल पर्यंतच त्यांना पॅम्पर करू शकतात किंवा प्रोटेक्ट करू शकतात. दे नीड टू फेस द रिअल वर्ल्ड ॲज वेल. तर त्या रिअल वर्ल्ड साठी सुद्धा त्यांना रेडी ठेवा की बाबा प्रत्येक वेळेस तुला चांगलेच लोक भेटतील गरजेचं नाहीये. सो यू हॅव टू बी रेडी फॉर बॅड पीपल ॲज वेल. तर ते खूप ओव्हर द टॉप जाऊन जेंटल पॅरेंटिंग नका करू. लेट देम बी रेडी फॉर द रिअल वर्ल्ड. ओके, कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत नसणार आहेत, हे समजून घ्या. दॅट्स व्हॉट आय फील, ठीक आहे, जेंटल पॅरेंटिंग बद्दल. म्हणजे आमचं जेवढं तिच्यावर प्रेम आहे ना, तर तेवढंच जर आम्हाला वाटतं की बाबा आता ही लिमिट क्रॉस करतेय किंवा इथं आता जेंटल पॅरेंटिंगने काही फायदा होणार नाही, तर मी ओव्हरलॉप सुद्धा आहे स्नोईवरती. जेव्हा असं वाटतं की नाही आता ती हिचं पण ऐकत नाही, कोणाचंच ऐकत नाहीये, देन आय हॅव टू बी अ बॅड कॉप. कारण की आयदर तो बॅड कॉप होतो नाहीतर मग मी बॅड कॉप होते. अशा केसमध्ये होतं ना स्नोई, मग पापा करत आहे आणि त्यावेळेला पप्पा लाड करणार तिला, नो डाऊट. कारण की मी जर तिला रागवते तर पप्पाला डेफिनेटली तिचा लाड करावं लागणार आहे. असं नाही दॅट शी स्टार्ट्स हेटिंग मी. आणि दरवेळेस असं नाही होत की नेहमी मीच ओरडणार. समटाइम्स प्रकाश पण ओरडतो,
कारण की एकच माणूस ओरडत राहील आणि एक माणूस नेहमी शांत राहील तर ते तर इमेज तशी बनून जाईल मग त्या बाळाच्या ब्रेन मध्ये की बाबा So माझे now she वडील खूप knows चांगले की आई खराब. पापानी जर ओरडलं तर मम्माकडे जायचंय, मम्मा जर ओरडली तर पापाकडे जायचंय. तर तिला दोघांचाही इक्वली बॅलन्स्ड ठेवलेला आहे की बाबा मला कोणाकडे जायचं आहे. आणि पापा पण असा लाड नाही करणार की नको नको पिऊला कशाला रागवतीये, तिने काय केलं नाही. पापा मग तिला लाडात समजवतात की मम्मा जे म्हणते ते करेक्ट आहे स्नोई, तसं करायचंय आपल्याला. मग पापाच्या मग ती माझ्याकडे ते ऑब्व्हियसली येणार नाही, पण ते काम ती पापा थ्रू करून घेते. सो सेम थिंग अगेन, ते माझ्याकडे ना मग आय विल एक्सप्लेन, अरे नाही स्नोई पापा करेक्ट म्हणतायत, आपल्याला ते करायचंय, आपण दोघी जणी करू, तुला नाही करायचंय मग आपण दोघी करू, मग शील डू इट. सो त्यावेळेमध्ये आम्ही मॅनेज करतो. आणि अजून एक गोष्ट आहे की जर मुलं काही चुका करतायत ना, सो लेट देम रिअलाइज, त्यांना ते रिअलायझेशन द्या की तू चुकीचं वागला आहे किंवा वागली आहे आणि यू हॅव टू से सॉरी टू मम्मा किंवा पापा. आता स्नोई कधी पण जर समजा काही चुकीचं केलं तिने, तर आम्ही तिला सांगतो की तू हे चुकीचं केलं स्नोई, से सॉरी. ठीक आहे. कोणी जर काही दिलं तर ते ग्रॅटिफिकेशन असणं, ग्रॅटिट्यूड असणं पण गरजेचं आहे. कोणी काही दिलं, से थँक्यू. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मे बी तुम्हाला वाटेल की अरे काय एवढं हे, पण इंग्लिश शिकवायचं नाही, तुम्ही मराठीमध्ये सांगा, पण त्यांना त्या या व्हॅल्यूज ऍड होतात. व्हॅल्यू आहेत त्या बेसिकली. सेइंग थँक्यू, सेइंग सॉरी इज अ व्हॅल्यू. नाही काही फॅन्सी काही नाही करत आहे किंवा फॅन्सी काही नाही शिकवत आहे. आम्ही तिला घरी मराठीतच बोलतो तिच्याशी, आमचं काही इंग्लिश वगैरे निघत नाही. हा, ती उलट शाळेतनं शिकून येऊन डेंजरस, एक्साइटेड, रिस्पॉन्सिबल, इम्पॉसिबल हे सगळं करते ती. सो ते लक्षात ठेव. येस, आपण आलो आहे पॉडकास्टच्या एंडमध्ये अँड वी आर गोइंग टू एंड दिस पॉडकास्ट ऑन अ गुड नोट. सो आम्ही जे स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे, स्नोईचे टँट्रम्स कमी झाले आहेत जेव्हा आम्ही तिला एका रुटीन मध्ये आणलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्हाला हे खूप टाइम लागला रिअलाइज व्हायला की बाबा तिचं रुटीन किती इम्पॉर्टंट असतं. तर ते तिला डे केअरमध्ये टाकल्यानंतरच आम्हाला कळालेलं. सो गुड रुटीन इज इक्वल्स टू लेस केऑस. करेक्ट. जितकं चांगलं रुटीन, कारण की तिला माहिती आहे ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे. सो आता पण ती झोपलेली म्हणून आम्ही पॉडकास्ट करू शकतोय. बाय द वे, ती शाळेला गेली सकाळी, शाळेत आली, आणि तिला माहितीये की तिला लवकर उठणार आहे. आता 2 वाजलेत, शार्प 2:30 तिला उठव, सो दॅट ती शार्प रात्री 9 वाजता झोपली पाहिजे. सो शी इज अवेअर की असं होणार आहे. तिला माहितीये 3 वाजता तिचं लंच होणार आहे, संध्याकाळी खेळायला जाणार आहे आणि या टायमाला तिला स्क्रीन टाइम मिळणार आहे, तिला हे पण माहितीये. सो इट मेक्स इट इझियर फॉर अस अँड फॉर हर एज वेल जेव्हा एक रुटीन असते. करेक्ट. स्क्रीन टाइम वरनं मला अजून एक कन्क्लुजन मध्ये गोष्ट सांगायची वाटते की स्क्रीन टाइमला ना आता खूपच एकदमच एक्स्ट्रीम निगेटिव्ह जे पोर्ट्रे केलं जातं. नाउ यू युअर सेल्फ थिंक की आपण जाऊ दे, आपले आई वडील जे ग्रँड पॅरेंट्स आहेत ते स्वतः किती ऍडिक्ट झालेले आहेत फोन्सला. ठीक आहे. म्हणजे खाताना फोन, रात्री झोपायचा आधी 1-1, 2-2 तास स्क्रोलिंग. भले तुम्ही मग ते म्हणाल की आम्ही भजन ऐकतो, हे ऐकतो, बट स्क्रीन टाइम इज स्क्रीन टाइम. गुड और बॅड डझंट मॅटर. आपण मी 10वी पर्यंत कार्टून्स बघायचो. मी शक्तिमान बघायचो, मी अलिफ लैला बघायचो, मी डकटेल्स बघायचो, मी मोगली बघायचो. अरे पण तेव्हा आपला लिमिटेड होतं. हो, पण कारण की ते एका टाइमला यायचं. हा, ते एका फिक्स टाइमला यायचं. पण मी विचार कर, मी 10वीला जाण्यापर्यंत मी बघितली टीव्ही. ते तू मेच्युरिटी नसते ना मुलांना मेच्युरिटी मेच्युरिटी येत नाही लवकर. फालतू प्लीज, आम्ही तर स्प्लिट्सविला वगैरे बघायचं. स्प्लिट्सविला चांगलं आहे का, ब्रेन रॉट बघायचं, ते तर एकदम फालतू असून. हॅना मोटाना काय, हॅना मोंटाना बघायचो सिरियल. ठीक आहे. तर सांगायचं इथं काय, स्क्रीन टाइम मध्ये जर तुम्ही काही चांगल्या गोष्टी दाखवताय, अगेन आय एम नॉट सपोर्टिंग इट की, बट काही स्पेसिफिक ड्युरेशन साठी जर दिलं आणि त्याच्याने जर आईवडिलांना एक ब्रीदिंग स्पेस भेटतो आहे, सो आय थिंक देर इज नथिंग रॉंग. ऍज अ पॅरेंट आम्ही सुद्धा जेव्हा स्नोई झाली नव्हती ना, जेव्हा अरे बाई आम्ही टीव्ही देणारच नाही, मोबाईल देणारच नाहीये, काय फालतू लोक आहे, किती फालतू पॅरेंट्स आहेत जे मोबाईल देतात, टीव्ही दाखवतात, यांना काही जमतच नाही. आपण सॉरी टू ऑल दोज पेरेंट्स. नाही होत हे, असं नाही होत. रिअल वर्ल्ड मध्ये थोडं तुम्हाला तिथं करावं लागतं, नाईलाजाने करावं लागतं. हाऊस नसते कुठल्याही पॅरेंट्सला की त्यांना मोबाईल किंवा स्क्रीन टाइम देणं. पण हा, तुम्ही पूर्ण दिवसच ते बघतायत मुलं, दॅट इज व्हेरी रॉंग. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, आय गेस दॅट्स फाईन. अगेन बट अंडर पॅरेंट्स सुपरविजन की हा ती काय बघतीये, किंवा तुमच्यासोबत ती टीव्हीवर लावून दिलं. आम्ही मोस्टली 90% टाइम्स
टीव्हीवर असतं, कारण की ते डिस्टन्स खूप जास्त आहे आणि ते शोज पण असे बघते ज्याच्यात तिला काहीतरी शिकायला मिळतं. हो, ती त्याच्यात मधले बघूनच छान इंग्लिश बोलायला लागते. ते असं काहीतरी झालं की उपसी, सॉरी असं सगळं म्हणते, अँड दॅट साऊंड्स रिअली क्यूट. म्हणजे आणि ती त्या एक्झॅक्ट करेक्ट टाइमला म्हणते, म्हणजे ते शब्द ती एका परफेक्ट टाइमला युज करते. सो डेली लाईफ मध्ये, नंतर बघताना नाही, नंतर. सो इट फील्स गुड. थोडा वेळ दिला तर काही वेळ नाही त्याच्यात, एकदमच तुम्ही म्हणाल की नकोच, तर मग तुम्ही स्वतः पण बघा. आणि एकदा शाळेत जायला लागले, एकदा रुटीन बसलं की काय टाइमच नाही मिळणार त्या मुलांना. ओके, नेक्स्ट इज चेक करा जर ते जिद्दीपणा करतात, आयदर त्यांना झोप येते का किंवा ते भूक लागली आहे त्यांना, की ते काही गोष्टींनी ओव्हर स्टिम्युलेटेड आहेत. सो बेसिकली काही गोष्टी करून 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 त्यांना वैताग आलाय म्हणून ते जिद्दीपणा करतात की मला हे करू दे, ते करू दे. तर ते क्विकली चेक करून घ्या. आस्क देम फॉर फूड, आस्क देम फॉर वॉटर, आस्क देम फॉर निंबू पाणी, और आस्क देम फॉर तुला झोप येते का, आपण स्टोरी ऐकायची का, आपण स्टोरी ऐकून निन्नी करायची काय, अँड ऑल दॅट असं विचारून बघा. अँड क्वाईट पॉसिबल ते एखाद्याला हो म्हणू शकतील म्हणून. अँड द लास्ट पॉइंट इज पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. आता हे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट कसं करायचं, खूप खूप सिम्पल आहेत, काहीही कठीण गोष्ट नाही आहेत. वेनेवर स्नोई काही पण चांगलं करते तर वी गिव्ह हर अ हायफाय, नाहीतर आम्ही तिला हग्गी देतो, आम्ही तिला मागतो. इफ शी इज इंटरेस्टेड टू डू दॅट तरच आम्ही तिला आम्ही करू देतो. आम्ही विल ओपन आवर आर्म्स, आम्ही म्हटलं स्नोई व्हेरी गुड हग्गी, मग तिला जर इंटरेस्ट असेल तर शी विल कम टू अस. आम्ही नाही जाऊन तिला जबरदस्ती हक करणार. इन दॅट केसेस तिने काही चांगलं ड्रॉइंग केलं किंवा छान ऍक्टिव्हिटी केलं तर मग आम्ही तिला स्टार बनवून देतो, स्माइली बनवून देतो, किंवा स्टिकर आणून ठेवले छोट्या छोट्या स्टार्सचे त्याचे, तर ते स्टिकर तिच्या हातावर चिपकवतो. ती त्यांनीच खुश होऊन जाते. आज तिला स्कूलला जायची इच्छा होत नव्हती, तिला म्हटलं स्नोई आपण आल्यावर छान ऍक्टिव्हिटी करू, आणि तिच्यासाठी मी राखी आणली होती बनीची. तिला ती बनीची राखी बांधून दिली. म्हटलं बघ आता हे जाऊन तुझ्या टीचरला दाखव आणि सांग की माझा हा न्यू फ्रेंड आहे. सो शी गॉट इंटरेस्टेड. अरे हो, मग शाळेत जाऊन मला सगळ्यांना हे दाखवता येईल. आय नो की असं वाटत असेल की बाबा हिला शो ऑफ करायचं शिकवतं, पण दॅट इज जस्ट अ स्मॉल वे टू टेल हर दॅट लाईक दिस इज द प्लेस वेअर यू कॅन गो, टॉक विथ अदर पीपल, एक्सप्लोर द स्टफ. तर त्या वेमध्ये पण गोष्टी घेऊन जावं लागतात, सम ऑर दी अदर वे. सो ऑलवेज ट्राय टू हॅव दॅट पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. जेव्हा पण ते काही चांगलं करता आहेत, जस्ट गिव्ह देम अ टॅप. अप्रिशिएट करा. अप्रिसिएशन खूप गरजेचं आहे. सी, कुठल्याही नात्यात प्रेम जसं गरजेचं आहे ना, तर ते प्रेम म्हणजे काय, व्यक्त होणं. चांगलं केलं तर व्यक्त व्हा, अप्रिशिएट करा. ते तुमच्या बाकीच्या रिलेशन्समध्ये पण आहे, नवरा बायकोमध्ये पण तेच आहे. आपण प्रेमाला कसं आहे ना, प्रेम आहे ना, तो समजून घेईल किंवा ती समजून घेईल. नाही, तुम्ही व्यक्त करा तर समजेल. तुम्ही काय गृहीत धरतात की नाही ना माझं प्रेम आहे ना, मग तिने समजून घ्यायला पाहिजे. नाही, अरे ते प्रेम बनलंच तसं आहे की तुम्ही जेवढं व्यक्त व्हाल तेवढं ते समजेल. पण तो आपण व्यक्तच होत नाही, तर तुमच्या बाळांना पण तुमचं जे बाळ आहे त्याला तुमच्या प्रती आपुलकी तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही ते तुमचं प्रेम व्यक्त कराल, तुमची ती काळजी दाखवाल, त्यांना पॅम्परिंग कराल. पण तुम्ही जर ते व्यक्तच करत नाहीये, मग ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही, आणि ते पोहोचणारच नाही तर तो बॉन्ड घट्ट होणारच नाही. So make sure ki you appreciate them whenever they are doing some good things. Make sure you are correcting them when they are doing anything wrong, and you are giving them correct direction की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, इथं कर. आणि त्यांना त्यांचा स्पेस द्या, त्यांना वेळ द्या. तुम्ही एका लहान बाळाकडनं हे नाही एक्सपेक्ट करू शकत की हे आत्ताच होईल किंवा आत्ताच करायला पाहिजे. तर त्याच्यात काय होईल ना, मग ते जे करायचं पण त्यांचा इंटरेस्ट असेल ना, तो पण चालला जाईल आणि ते करणारच नाही, आणि ते अजून जिद्दी होतील. डोंट फोर्स एनिथिंग. करेक्ट. आय गेस. ओके, सो दॅट्स इट. बहुत कुछ बोल लिया, खूप जास्त बोललोय. आता याच्यात असं पण काय असू शकतं की आम्ही काही पॉइंट मिस आउट केले असतील, जे आम्हाला माहित नसतील, आणि तुम्हाला जर माहित असतील ऍज अ पेरेंट आम्हाला शेअर करा, आम्ही इम्प्लिमेंट करून बघू की तुम्ही कसं तुमच्या मुलांचा जिद्दपणा हे करतात. करेक्ट. तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील कमेंट करून सांगा. तुमच्याकडे काही टेक्निक असतील ज्याच्याने तुम्हाला फायदा झाला, प्लीज कमेंट करून सांगा. प्लीज. आणि पॅरेंट्स ज्यांना काही प्रॉब्लेम असतील जे फेस करतात ते पण कमेंट करून सांगा. लेट्स बिल्ड अ कम्युनिटी जिथं हे सगळ्या गोष्टींवरती डिबेट होते, डिस्कशन्स होत आहेत, आम्ही आमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतोय. एक्झॅक्टली. तर कमेंट्स मध्ये कदाचित तुम्हाला तुमच्या कुठल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटून जाईल, आणि तुम्हाला असं नको वाटायला की यार हे फक्त आमच्या सोबतच होतंय का, आम्ही एकटेच आहोत का. नाही, सगळेच या फेज मधनं जात आहे. वी ऑल आर टुगेदर इन टू दिस.
सो हे सगळे एपिसोड्स बनवायचा, आमची जर्नी शेअर करण्याचा मुद्दाच हा आहे की बाबा यू आर नॉट अलोन, वी ऑल आर टुगेदर इन टू दिस. सगळ्यांची आम्ही पण शिकतोय, आम्ही पण शिकतोच. तर इफ त्याच्यामधला पॉइंट कोणाला एखादा चुकीचा पण वाटू शकतो, सो होऊ शकतं, पॉसिबल आहे. पण आम्ही स्नोईवर ते इम्प्लिमेंट करून झालंय आणि ते त्याचं सोल्युशन चांगलं मिळालेलं आहे, म्हणून वी थॉट की शेअर करूया तुमच्या सगळ्यांबरोबर. काय आहे रॉ, रिअल, अनफिल्टर्ड आम्ही आमचे ओपिनियन्स, एक्सपिरियन्सेस शेअर केलेत. सो नॉट नेसेसरी की तुम्हाला याच्यातनं जे काही चांगलं वाटतंय ते घ्या. तुम्हाला काही वाटतंय की आमचं काही चुकत असेल, प्लीज करेक्ट अस, टेल इन द कॉमेंट सेक्शन. वी आर रेडी टू एक्सेप्ट इफ वी आर डुईंग समथिंग रॉंग. अगेन आय एम सेइंग वी आर नॉट परफेक्ट, आम्ही पण शिकतोच आहे. तर मे बी जर तुम्हाला काय वाटतं की प्रकाश किंवा प्रियंका तुम्ही हे चांगलं करू शकता, सो प्लीज लेट अस नो. डेफिनेटली आमच्या मुलीलाच फायदा होईल. हा, आणि आम्हाला पण त्याच्याने अल्टिमेट फायदा होईलच. सो आय गेस थँक्यू सो मच. थँक्यू. येस, हा एपिसोड त्या प्रत्येक पॅरेंट सोबत शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटतं की या एपिसोडची किंवा हा व्हिडिओ बघण्याची खरंच खूप गरज आहे. तुमचे जे काही टेक अवेज असतील, काही जो काही आवडता पार्ट असेल तो सांगा. प्लीज डू सबस्क्राईब, कारण की त्याच्याने आम्हाला खूप मोटिवेशन, हेल्प होते. एक लाईक करून द्या, कमेंट सोडून जा. तुम्हाला पुढचा कुठल्या मुद्द्यावरती आम्ही असा एपिसोड करू सजेस्ट करा, आम्ही नक्की त्या विषयावरती बोलू. आणि प्लीज रिमेंबर, सगळ्यांची मुलं वेगळी असतात. डोंट कम्पेअर नका म्हणून, कारण की आय हॅव डन दॅट. कोणी सफर नाही झालं माझ्याशिवाय. सो खूप जास्त सफर झाली ती. मी तिला नेहमी सांगायचो की अरे तसं नसतं, बट अल्टिमेटली डाऊन द लाईन तिला ती रिअलायझेशन आलं. आणि मग ते जेव्हा तिने बंद केलं, नाव शी इज व्हेरी हॅपी मदर. ओके, अँड शी इज काय म्हणतात त्याला की बाबा हा माझं बाळ सगळ्यात बेस्ट आहे, ती जाणीव. बाकीचं कसंही असू दे, पण माझं जे बाळ आहे ते खूप चांगलं आहे. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की स्नोई आहे आमच्या आयुष्यात. सो प्लीज ह्या काही जे काही डिस्कशन आहे याच्यातनं चांगल्या गोष्टी घ्या. आपल्या बाळाला जाऊन एक चांगली हग्गी द्या, चांगलं प्रेम द्या, कारण की एव्हरी चाइल्ड डिझर्व्स लव, अफेक्शन, अप्रिसिएशन आणि ती केअरफुल एन्व्हायरमेंट जे सगळं त्यांना पाहिजे असतं ते तुम्ही प्रोव्हाइड करा. त्याच्यासोबत व्हॅल्यूज ऑन टॉप ऑफ दॅट, कारण की व्हॅल्यूज तुमचा फाउंडेशन बेस जेवढा चांगला असेल तेवढं ते बाळ आयुष्यात चांगलं करेल. सो ऑन दॅट नोट, again thank you so much. Thank you for watching till end. Like, share, subscribe is important. Please comment करा, सांगा, आणि पुढचा विषय काय तोही सांगा. आय होप हे आवडते तुम्हाला. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून अँड हॅपी पॅरेंटिंग. सायनिंग आउट, बाय बाय.